नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा. ठाकरे बंधूंच्या युतीआधी नाशकात कार्यकर्त्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युती होण्याचे संकेत. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्यानं भरत कराडची आत्महत्या. भुजबळांनी घेतली कराड कुटुंबियांची भेट. भुजबळांकडून कराड कुटुंबियांचं सांत्वन. मराठ्यांना वेगळं 10% आरक्षण नको का? छगन भुजबळांचा मराठा समाजाला सवाल. ईडब्ल्यूएसचं आरक्षणही मराठा समाजाला नको का? भुजबळांचा प्रश्न. सातारा गॅजेट संदर्भात हालचालींना वेग. मंत्री शिवेंद्रराजे आज विभागीय आयुक्तांची घेणार भेट. सातारा गॅजेट नेमकं काय, त्यात कोणते उल्लेख, काय पुरावे याची बैठकीमध्ये होणार चर्चा. एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. संभाजीनगरमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबई पार पडली भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्यानं चाचपणी. राज्यातील नेत्यांनी नेपाळच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहायला हवं. खासदार संजय राऊतांचा टोला. तर भारतात असं होणं कधीही शक्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी. अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम. पुण्यामधील हडपसरपासून करणार उपक्रमाला सुरुवात. लोकांच्या समस्या घेणार जाणून. सोलापुरातील कुरडू गावात सर्वपक्षीय बंदची हाक. मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद. याच प्रकरणावरनं अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला दिला होता दम. अजित पवारांनी स्वतःला रॉबिन हुड समजून दमदाटी करू नये. राजू शेट्टींची टीका. अजित पवारांची दादागिरी मोडून काढू. राजू शेट्टी यांचा इशारा. प्रभादेवीमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरनं वाद. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल. अमेरिकेच्या स्टेट ऑफ AWA सिस्टर स्टेट सोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार. महाराष्ट्रामध्ये कृषी तंत्रज्ञानासाठी होणार मोठा फायदा. अमेरिकेमधील एखाद्या राज्याबरोबर करार करणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य. दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी. धमकीमुळे काही खटल्यांची सुनावणी पुढे ढकलली. न्यायालयाच्या परिसरामध्ये शोध सुरू. दिल्ली पाठोपाठ मुंबई हायकोर्टालाही बॉम्ब न उडवून देण्याची धमकी. पोलिसांकडून तब्बल 2 तास तपासणी. खातरजमा केल्यानंतर हायकोर्टामध्ये पुन्हा कामकाजाला सुरुवात. ठाण्यामधील घोडबंदर रोडवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी विरोधामध्ये नागरिक आक्रमक. आनंदनगरमध्ये संतप्त नागरिकांचं आंदोलन. खड्ड्यामध्ये शीर्षासन करून प्रशासनाचा निषेध. माधुरीला कोरापुलात परत पाठवण्याबाबत तूर्त कोणताही निर्णय नाही. माधुरीचं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे. पुणे पोलिसांकडून बंडू आंद्रेच्या घराची झाडाझडती. आंदेकरच्या घरातनं कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. 67 लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने. 2.5 लाख कॅश. आलिशान कार, कारनामे, जमीन व्यवहाराच्या पावत्या जप्त. पुण्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. पुण्यातील औंध परिसरामध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचा धुमाकूळ. आम्ही इथले भाई म्हणत दुकानदाराला मारहाण. तर येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोडवर तरुणावरती प्राणघातक हल्ला. साताऱ्याच्या तेटली गावात पंक्चर काढत असताना जॅक अचानक निसटल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू. तर महाबळेश्वरमध्ये भरधाव दुचाकीवरती माकडाची झडप. अपघातामध्ये दुचाकीवरील पती ठार, पत्नी जखमी. आजपासून पुढचे 3 दिवस राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र अतिमुसळधार पावसाचा अंदाज.
नेपाळमधल्या पंतप्रधान पदाचा सस्पेन्स संपला. सुशीला कार्की यांच्या नावाला मंजुरी. निवडणुका होईपर्यंत सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधानपदी. नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात संचारबंदी. शहरामधील मुख्य व्यावसायिक भागातील काही दुकानं पुन्हा सुरू. नागरिक हळूहळू बाहेर पडण्यास सुरुवात, तर विमानतळ सुरळीत सुरू. नेपाळमधील संघर्षामुळे सीमा बंद. भारतातनं नेपाळमध्ये होणारी कांद्याची निर्यात थांबली. भारतामधील कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता. दापोलीच्या कर्जे समुद्रकिनारी थार पळवणं तरुणाच्या अंगलट. पाण्यावरनं भरधाव वेगानं जाताना थार कार थेट उलटली. स्थानिक आणि जेसीबीच्या मदतीनं कारला बाहेर काढलं. पत्नीनं केलेल्या बेदम मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू. बीडच्या अंबाजोगाई शहरातील घटना. आरोपी पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.